आपण कर्नाटकमधील लोकूर या गावी आलेलो आहे आणि हे संपत गावडेंचे सहकारी आहेत आदरणीय आपले सुरेश साहेब यांनी आपले GPचं तंत्रज्ञान वापरले तर ते आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा काय बेनिफिट झाला किंवा याचे काय रिझल्ट आले ते त्यांच्या तोंडून सांगतील. नमस्कार राज. नमस्कार. तर तुमचं नाव जरा संपूर्ण सांगा सगळं. दत्तात्रय अण्णाप्पा सूर्यवंशी, हां राहणार लोकूर, हां तुमचा मोबाईल नंबर. 7420970519. बरं, हे GPचं जे तंत्रज्ञान वापरले केव्हापासून तुम्ही वापरले? मी लागण केलेल्या 15 दिवसापासून वापरते. की रोप लागण आहे का कांडी लागण आहे? कांडी लागण आहे. मग आज किती महिने झाले या लागणीला? 5.5 महिने 6 महिने झाली. 5.5 महिने ते 6 महिने झाले. बरं, आपल्या GPची किती आळवणी आणि किती फवारणी तुम्ही वापरलेत? 3 आळवणे आणि 3 फवारणी झाले. बरं, 3 आळवणी आणि 3 फवारणीमध्ये एवढा जबरदस्त असा बदल झाला. आता काय नेमका बदल झाला तुम्ही सांगू शकताय काय? आमची जमीन झाली ही सगळी भुसभुशीत झाल्या. म्हणजे जमीन चांगला बदल झाला. जमिनीची सगळी भुसभुशीत झाल्या. जमिनीचा पोत चांगला झालाय. बरोबर, हां. जमिनीचा पोत चांगला झाला. ओके. आणि दुसरा बदल काय जाणवलाय? आणि पाल्या चार बोटापेक्षा जास्त 5 बोटाचा पाला रुंदी झाल्या. हां. 5 बोटाची पान बरोबर 4 बोट बरोबर बसते पान. बरोबर. 5 बोटाची बरं. रुंदी झाल्या आणि बेर पण मोठा आहेत. हम्म, आणि ऊसाची पण मोठी लागण आहे आणि 10 ते 11 कांडी ऊस सध्या तयार आहे. म्हणजे पेर बी लांबडे पडले, जाडी मोठी आहे. हां. आणि आता पेऱ्यांची संख्या किती एका आपल्या गड्ड्यामध्ये किती ऊस आहेत सांगू शकता जरा मोजून दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे 14 ऊस आहे. एका गड्ड्यामध्ये 14 ऊस आहे. मग आता किती कांड्या झाले त्याच्या 5.5 महिन्यामध्ये जरा मोजून दाखवा. मोजून दाखवू शकताय. हां. हम्म. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 10 ते 11 कांड्या झाली. 11 कांड्या ऊसाचा झाले. सध्या ऑलरेडी तयार आहे. बरोबर. आणि पोत बी सुधारलाय. हां. सर्वच एकसारखा आहे. हां. एकसारखं आहे. बरोबर. आता तुम्हाला मग हे म्हणजे तुम्ही हे जे त्रिस्तरी फॉर्म्युला वापरलाय, सेंद्रिय प्लस रासायनिक प्लस जैविक असंच वापरले ना? हां. बरोबर. त्याचा हा तुम्हाला बदल झाला होता. बदल झाला. पण आता तुम्हाला इतर शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता ही GPच्या तंत्रज्ञान बद्दल काय सांगू शकता? कारण जीपी बायोफर्टमुळे आपली शेतीची सुधारणा बी होत्या आणि तिची मूळ जमीन आपली भुसभुशीत राहते. जमिनीचा pH मेंटेन राहतो. त्यामुळं आपल्या पिकाला कुठला साईड इफेक्ट होत नाही त्या जीपी मुळे. मित्र आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही 10,001 ही जात आहे. 10,001चा जे नेमका प्रॉब्लेम कसा की 10,001ला फुटवा नसतोय. पण आज आपल्या जर गड्ड्यात जर विचार काय म्हटलं तर 14-14-15 हा सध्या ऑलरेडी माझा 10-12 कांड्या ऊस तयार आहे. तयार आहे. म्हणजे तुम्ही पूर्णपणे GP तंत्रज्ञानावर समाधान आहे. समाधान आहे.